एक महत्त्वाची बातमी आहे। प्रभादेवीचा पूल पाडणं लांबणीवर गेले। 10 सप्टेंबर पासून पूल बंद होणार असल्याची माहिती होती, मात्र पूल पाडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये। तर 10 सप्टेंबर पासून हा पूल बंद होणार असल्याची माहिती होती, मात्र पूल पाडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं कळतंय। त्यामुळे ही पूल पाडणी लांबणीवर गेलेली आहे। प्रभादेवीचा हा पूल उद्या पाडण्यात येणार होता, मात्र अद्याप या संदर्भातली कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, प्रभादेवीचा हा पूल पाडण्यात येणार होता, उद्याची तारीख देण्यात आलेली होती, मात्र अद्याप या प्रकारे कोणतीही माहिती समोर येत नाहीये। त्यामुळे पूल पाडणं लांबणीवर गेल्याचं कळतंय। काय माहिती समोर येते? नक्कीच आपण या ठिकाणी बघतो तर प्रभादेवी पुलाचा पाडण्याचा प्रश्न हा पुन्हा एकदा लांबणीवर गेलेला आहे। आणि आपण बघतो प्रभादेवीचा पूल हा 125 वर्ष जुना आहे आणि या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे। पण आपण या अगोदर पण बघितलं हा पूल जेव्हा पाडण्यात येणार होता त्यावेळेस या ठिकाणची 19 जे इमारती आहेत तेथील नागरिकांनी येऊन या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पूल पाडला तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसू असा देखील इशारा दिलेला होता आणि या ठिकाणी ते रस्त्यावर देखील उतरलेले होते। आणि त्यानंतर आपण बघितलं गणेशोत्सवानंतर या ठिकाणी गणेशोत्सव झाल्यानंतरची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली होती। आता आपण त्याच प्रभादेवीच्या पुलावरती आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं तर 10 सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले होते। मात्र आता 10 सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता नाही दिसत आहे, कारण पूल बंद करून पाडकाम करण्याचा कोणताही अंतिम निर्णय मुंबई वाहतूक पोलीस व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून घेण्यात आलेला नाही आहे। आणि यासाठी या पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या 2 इमारतीसह आसपासच्या 19 इमारतीतील रहिवाशांना पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावण्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही किंवा पाडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका देखील घेतली आहे आणि त्यासाठी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि MMRDA कडून सावध भूमिका ही घेतली जात असल्याचे दिसत आहे। मात्र या पुलामुळे प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर पडत असून त्याचा फटका वर्ली शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या पुनर्वसनात बसलेला आहे। आणि आपण म्हणतो वर्ली शिवडी उन्नत रस्ता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून प्रभादेवी येथून पुढे शिवडीकडे जाणार आहे आणि त्यासाठी सध्याच्या ब्रिटिशकालीन 125 वर्ष अधिक जुना प्रभादेवी पूल पाडून त्या जागी द्विस्तरीय पूल MMRDA कडून बांधला जाणार आहे। आणि जुना पूल पाडून नवीन पुलाच्या कामात सुरुवात करण्यासाठी MMRDA कित्येक महिन्यापासून प्रयत्नशील आहे, परंतु फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये हा पूल वाहतुकीस बंद करून पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय MMRDA कडून घेण्यात आलेला होता। पण या ठिकाणी नागरिकांनी आपण पाहिलं तर जे 19 इमारती दिसत आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी हा पूल बांधायचा नाही, आमचा पुनर्विकास करायचा अशी मागणी देखील केलेली होती आणि त्या आंदोलनाचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण पाहिलं हा पूल उद्यापासून बंद करण्यात येणार होता, पण या ठिकाणी MMRDA असेल किंवा वाहतूक पोलीस असेल यांच्याकडनं सावधगिरीचा इशारा हा देण्यात येत आहे आणि या ठिकाणी कोणताही अद्यापही बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळे हा पूल बांधण्याचा पुन्हा आता आपण म्हणतो प्रश्न आहे तो लांबणीवर गेलेला दिसून येत आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतील प्रभादेवीचा हा पूल 10 सप्टेंबरला पाडणार अशी माहिती देण्यात आली होती, घोषणा झाली होती, मात्र घोषणा होऊनही पुलाच्या या पाडकामाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये। ठाकरे गटानं पुलाच्या पाडकामाला विरोध केलेला होता, तर काही स्थानिकांनीही या पुलाच्या पाडकामाला विरोध करण्यात आल्याचं बोललं जात आहे।